मानवी प्रयत्नाने किंवा देवाच्या सामर्थ्याने आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहून कार्य करणे निवडणे. काय आम्ही देवाचे सामर्थ्य अनुभवलेले आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेक वेळा आलेल्या प्रत्येक संकटाकडे किंवा कोणत्याही परिस्थितीकडे पाहताना मनुष्याची अवस्था भयप्रद असते आणि स्वतःच्या उणीवांकडे पाहण्याचा कल जास्त असतो. मागील अध्ययनात आपण गिदोनाचे पाचारण अभ्यासत होतो. आज आपण पुढे पाहत असताना काय गिदोन ते पाचारण स्वीकारू शकला? देवाची योजना इस्रायल लोकांसाठी काय होती? इत्यादी गोष्टी आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शास्त्रेचे पुस्तक ह्याच्या 6व्या अध्यायाला पाहत आहोत. 6व्या अध्यायाची 1 ते 13 वचने आम्ही अभ्यासली होती आणि आज पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. त्यानंतर 7व्या अध्यायाला आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशाप्रकारे परमेश्वराच्या दूताने गिदोनाला दर्शन दिले आणि त्याला म्हटले की हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. खरे पाहता परमेश्वराने जेव्हा गिदोनाला बलवान वीरा म्हटले तेव्हा तो भ्यायलेल्या अवस्थेत होता. तो बलवान आम्हाला आढळत नाही, कारण त्याला शत्रूंची भीती वाटत होती. ज्या ठिकाणी गव्हाची मळणी करायची त्या ठिकाणी गव्हाची मळणी न करता तो द्राक्ष कुंडामध्ये गव्हाची झोडणी करीत होता आणि ह्यामुळेच आम्हाला दिसतं की तो किती भिवून होता, त्याच्या मनात किती भीती भरलेली होती. आता परमेश्वराने ह्या व्यक्तीला त्याच्या लोकांची सोडवणूक करण्याकरिता पाचारण केले. परमेश्वराने एका असाधारण व्यक्तीला बोलावले. हा माणूस हीन भावनेने ग्रासलेला होता. स्वतःबद्दल त्याच्या मनात फारच हीन भावना होती. आणि 13व्या वचनात आम्ही वाचलं होतं की परमेश्वराला गिदोन म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. ह्या ठिकाणी परमेश्वराच्या दूताने हे नाही म्हटले की परमेश्वर इस्रायलाबरोबर आहे, पण त्याने म्हटले की परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. आणि खरोखर श्रोत्यानो, परमेश्वर गिदोनासोबत होता, इस्रायलांसोबत नाही, कारण त्यांनी पाप केले होते. गिदोनाचा विश्वास बसला नाही की परमेश्वर त्याच्यासोबत आहे. त्याने उलट त्या दूताला विचारले की ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हा सांगत आले ती कृत्य आता कुठे आहेत? ती कुठे गेली? परमेश्वराने इस्रायलांना सोडून दिले आहे असा त्याचा विश्वास होता. एका मानवाने जी चूक करावी तीच चूक गिदोनाने ह्या ठिकाणी केली होती. आणि खरोखर परमेश्वराने त्यांना सोडले नव्हते, परंतु त्यांनी मात्र परमेश्वराला सोडले होते. गिदोन आपल्या अंतकरणातील सर्व दुःखांची उजळणी करू लागला. तो जे काही बोलत होता ते सर्व खरे होते. आता 14वं वचन वाचूया. शास्त्रेचे पुस्तक 6वा अध्याय आणि 14वे वचन. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडव. मी तुला पाठविले आहे ना? ह्याद्वारेच गिदोनाला परमेश्वराने पाचारण केले आणि त्याला एवढी मोठी जबाबदारी सोपवली. फारच धैर्याची आवश्यकता असणारी कामगिरी त्याच्यावर सोपविण्यात आली. हे लक्षात घेण्यासारखे आहे श्रोत्यानो की ह्या वेळेपर्यंत सुद्धा त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. तो 15व्या वचनात पहा काय म्हणतो. तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलाला मी कसा सोडविणार? माझे कुळ मनश्य वंशात सर्वात दरिद्री आहे. तसंच मी आपल्या वडिलाच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. स्वतःच्याच विचारात गिदोन जे स्थान प्राप्त करतो त्याकडे लक्ष द्या. परिणामस्वरूप त्याने म्हटले की निश्चितच
तू मला असे करण्यास सांगणार नाही. मी इस्रायल राष्ट्राचा रहिवासी आहे आणि मिद्यानांच्या अधिकारात आहे. मिस्री लोकांच्या दास्यात राहणे त्यांच्याकरिता भयंकर आणि लज्जास्पद होतेच होते, परंतु त्याहीपेक्षा ह्या भटकणाऱ्या जमातीच्या मिद्यानांच्या दासत्वात राहणे अति भयंकर होते. आम्ही दास्यात आहोत, येथे लपून बसलो आहोत, स्वतःचे रक्षण करीत आहोत, आणि ह्या ठिकाणी मी डोंगर पायथ्याची गव्हाची मळणी करीत आहे आणि तू येऊन मला बोलावतोस. मनुष्याच्या वंशामध्ये कसलीच खुबी नाही. अशा प्रकारची अनेक कारणे गिदोन ह्या ठिकाणी परमेश्वराच्या दूताला देऊ लागला. श्रोत्यानो, आज आमची जी समस्या आहे ती म्हणजे परमेश्वराच्या कामी येण्यासाठी आमच्यापैकी अनेक लोक आवश्यकतेपेक्षा अधिक बलवान आणि शक्तिवान आहेत. परमेश्वराकरिता कामी येण्यास आम्ही फार अधिक सीमेबाहेर योग्य आहोत. लक्षात घ्या, करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 26 आणि 27 वचनात पौल काय म्हणतो? तर बंधुजन हो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडिले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडिले. ह्या सर्व शास्त्यांना परमेश्वराने स्वतःच्या कार्याकरिता उपयोगात आणले. ह्या कारणास्तव नाही श्रोत्यानो की ते योग्य होते, ते निपुण होते आणि इतरांपेक्षा वरचढ होते. हे वाक्य ऐकून आपणास उत्साह मिळतो का? तुम्हाला माहीत आहे का की आमच्यापैकी पुष्कळांचा उपयोग परमेश्वर का करून घेत नाही? आम्ही अधिक बलशाली, अधिक सामर्थ्य आहोत म्हणून. आमच्यापैकी काही जणांमध्ये परमेश्वराच्या कामी येणाऱ्या योग्यतेपेक्षाही अधिक योग्यता आहे आणि त्या बाबतीत आम्ही गर्व करतो, घमंड करतो. लक्षात ठेवा श्रोतानो की परमेश्वर नम्र लोकांना उपयोगात आणतो. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 28 आणि 29 वचने सांगतात, आणि जगातील जे हीन, दीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरिता निवडिले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. श्रोत्यानो, परमेश्वराने पवित्र शास्त्रात आम्हाला दिसतं की नम्र लोकांना आपल्या कार्याकरिता उपयोगात आणले. त्याने गर्विष्ठ, घमंडाने भरलेल्या लोकांना उपयोगात आणले नाही. आज परमेश्वराची हीच इच्छा आहे की आमच्यातील प्रत्येक व्यक्तीने नम्र व्हावे, स्वतःला त्याच्या हातात त्याच्या कार्याकरिता समर्पित करावे, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने परमेश्वर आमचा उपयोग करून घेऊ शकतो. मी आपणाला अनेक उदाहरणे देऊ शकते, परंतु वेळेअभावी मी ही उदाहरणे आपणाला देऊ शकणार नाही. गिदोन ह्या ठिकाणी परमेश्वरासमोर हेच मांडत आहे की मी दुर्बळ आहे, कमजोर आहे, माझ्यामध्ये योग्यता नाही. परमेश्वर त्याला म्हणतो की तूच इस्रायलाची सुटका करणार, त्यांना सोडवणार. परमेश्वर गिदोनाचा उपयोग करणार होता, परंतु आधी त्याला प्रशिक्षण देणे अवश्य होते. गिदोनाची भीती दूर करून प्रथम त्याच्यामध्ये धैर्य आणि हिंमत परमेश्वराला वाढवायची होती. थरथरणाऱ्या अशक्त गुडघ्यांना मजबूत करून संयमी बनण्यास त्याला विश्वासाची आवश्यकता होती. ह्या ठिकाणी त्याला कशा प्रकारचे प्रशिक्षण घ्यावे लागले ह्याविषयी विचार करूया. सगळ्यात आधी एकदम तो घाबरला म्हणून परमेश्वराने त्याला पहिला धडा अशा प्रकारे शिकवला. 23 वचन पहा काय सांगतं. परमेश्वर त्याला म्हणाला, तुझे क्षेम असो, भिऊ नको, तू मरावयाचा नाहीस. कारण गिदोनाला वाटले की परमेश्वराला पाहिल्यानंतर तो अवश्य मरेल. त्याने गिदोनाला म्हटले, तू मरणार नाहीस. तू स्वतःच्या नगरी जा. तुझ्या बापाची बालमूर्तीची जी वेदी आहे ती व तिच्यापाशी असलेली अशेरा मूर्ती फोडून टाक. ह्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या श्रोत्यानो, त्या फारच भयंकर अशा अनैतिकतेच्या दर्शक होत्या. 24 ते 27 वचने वाचूया. मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव यावे शालोम अर्थात क्षेमदाता परमेश्वर असे ठेवले. अबी एजेर कराच्या 11 येथे ती आजपर्यंत आहे. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोऱ्हा म्हणजे दुसरा गोऱ्हा जो 7 वर्षांचा आहे तो घे. तुझ्या बापाची बाल देवाची वेदी पाडून टाक व तिच्यापाशी असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे हवन कर.
गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नौकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व त्या नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसाना करता त्याने ते रात्रीचे केले. श्रोत्यानो, गिदोनाने आपले साहसी कार्य सुरू केले, तरी सुद्धा परमेश्वराने सोपवलेली कामगिरी करताना तो घाबरलेला होता. दिवसाच्या प्रकाशात परमेश्वराच्या आज्ञेनुसार कार्य करण्याचे सोडून तो रात्रीच्या अंधकाराच्या छायेत आपले कार्य करीत होता. तरी सुद्धा त्या लोकांना कळतं की ते कार्य कोणी केले आहे आणि ते गिदोनाला मारण्याकरिता तयार आहेत. परंतु परमेश्वर त्याला सोडवितो. गिदोन अजून सुद्धा मागे पुढे पाहतो. त्याच्यामध्ये परमेश्वराला भीतीच्या जागी हिंमत वाढवायची होती. परमेश्वराने दुसरे जे पाऊल उचलले ते म्हणजे ह्या माणसाला आत्म्याने भरपूर करणे. ज्या व्यक्तीला परमेश्वर उपयोगात आणतो त्याला तो नेहमीच आत्म्याने भरपूर करतो. 34 वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला. तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबिएझरी त्याला येऊन मिळाले. रणशिंगे फुंकणे ह्याचा अर्थ होता युद्धाची सुरुवात. ज्या क्षणी गिदोनाने रणशिंग वाजवले त्या क्षणी लोकांना समजून आले की आता अमालेकांच्या विरुद्धात लढाई होणार आणि ते त्याच्या पक्षात जमा झाले. आपणाला माहीत का श्रोत्यानो की काय झाले? गिदोनाचे पाय थंडे पडले. तो घाबरला, भयाने कापू लागला. पुन्हा तो परमेश्वराकडे आपले म्हणणे घेऊन गेला. 36 ते 38 वचने सांगतात, मग गिदोन देवाला म्हणाला, तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्रायलाचा उद्धार करणार असलास तर पहा, मी हा खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो व रात्री तिच्यावर मात्र दहीवर पडून सर्व जमीन कोरडी राहिली तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्रायलांचा उद्धार करणारा आहेस हे मला कळेल. तसाच प्रकार घडून आला. दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहीवर पिळून 1 वाटीभर पाणी काढले. श्रोत्यानो, त्याने 2 प्रकारे परमेश्वराची परीक्षा केली. एका परीक्षेत परमेश्वराने प्रगट केले की तो त्याची मदत करणार आणि दुसऱ्या परीक्षेत सुद्धा अलौकिक अद्वितीय रीतीने परमेश्वराने प्रगट केले की तो त्याची मदत करणार. खरोखरच परमेश्वर गिदोनावर किती कृपाळू होता. आम्हाला दिसून येईल की परमेश्वर हळूहळू ह्या पुरुषाला प्रशिक्षण देऊन तयार करीत आहे आणि अशा ठिकाणी त्याला पोहोचवणार आहे जेथून तो पाहू शकेल की त्याच्यामध्ये काहीच योग्यता नाही. तो एक अगदी अयोग्य पुरुष आहे. नंतर त्या भयंकर युद्धाला जिंकण्याकरिता परमेश्वर त्याचा उपयोग करून घेईल. श्रोत्यानो, फार महान रीतीने परमेश्वराने ह्या साधारण व्यक्तीला आपल्या कार्याकरिता उपयोगात आणले. परमेश्वर एका विशिष्ट निश्चित रूपाने ह्या पुरुषाच्या जीवनात कशाप्रकारे कार्य करतो हे आपण आता 7व्या अध्यायात पाहूया. 7वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक ह्यांनी पहाटेस उठून एन हरोद येथे तळ दिला. त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोऱ्यात मिद्यानाची छावणी होती. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत. इतक्या लोकांच्या हाती मिद्यानांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्रायल मारेल. आता गिदोन बाहेर जाऊन स्वतःच्या सैन्याकडे पाहतो. त्याच्याजवळ एकूण 32,000 पुरुष होते. तरी पण त्याच्या मनात हा विचार होता की इतके सैन्य जिंकण्याकरिता अपुरे आहे, कारण मिद्यानी लोक टोळांप्रमाणे असंख्य होते. परमेश्वर त्याला म्हणाला, गिदोना, तुझ्यासोबत फार जास्त संख्येत लोक आहेत. मी तुला 32,000 लोक तुझ्यासोबत असताना विजय देऊ शकत नाही, कारण तू गर्वाने फुगून म्हणशील की माझ्या बळावर आम्हाला विजय मिळाला. सामर्थ्यावर आणि शक्तीवर मी आमच्या लोकांना विजय प्राप्त करून दिला. श्रोत्यानो, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये कुठल्याही दैहिक गोष्टींना गौरव मिळणार नाही. हेच कारण आहे की परमेश्वर दुर्बळ, कमजोर अशा लोकांना आपल्या कार्याकरिता उपयोगात आणतो. हीच पद्धती तो आता सुद्धा पुढे चालू ठेवणार आहे. तो सैनिकांची संख्या कमी करणार आहे. 3रं वचन सांगतं, म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे. तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले आणि 10,000 राहिले. श्रोत्यानो, आपल्याला आठवत असेल की अनुवादाच्या पुस्तकात जेव्हा आपण मोशेच्या कराराचे अध्ययन केले तेव्हा पाहिले होते की सैन्यामध्ये जर कोणी घाबरट असेल
तर त्या पुरुषाने वापस घरी जावे. मला नेहमीच आश्चर्य वाटते की गिदोन स्वतः घरी का गेला नाही. आम्ही पहिल्यांदाच पाहिलं की तो अगदी घाबरणारा माणूस होता, भयभीत होणारा होता. आणि जेव्हा जो कोणी भित्रा अथवा घाबरट असेल असे परमेश्वराने म्हटले, तेव्हा त्याने प्रथम घरी जायला हवे होते. परंतु परमेश्वराने एक महान कामगिरी त्याच्यावर सोपवली होती. आता आम्हाला दिसतं की गिदोनाजवळ फक्त 10,000 पुरुष होते आणि कोणालाही घाबरून सोडण्यासाठी तितके लोक पुरेसे होते. परंतु परमेश्वर म्हणतो, अजूनही तुझ्यासोबत अधिक पुरुष आहेत. मला त्यांची संख्या कमी करावी लागेल. 5 ते 7 वचने पहा काय सांगतात. त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ. तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ. जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते 300 भरले. बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणाऱ्या ह्या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन. बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे. आपणाला माहीत आहे का श्रोत्यानो, की ह्या ठिकाणी आमच्याकरिता काय पाठ आहे. हा दैवी निवडणुकीचा आणि मानवाची स्वतंत्र इच्छा ह्याविषयीचा एक उत्तम पाठ आहे. ह्याच प्रकारे ते मिळून कार्य करतात. परमेश्वराने गिदोनाला म्हटले, ज्या पुरुषांनी तुझ्यासोबत युद्धात जायचे आहे त्यांची निवड मी करणार. परंतु ज्या प्रकारे मी ती निवड करीन त्यामध्ये मी त्यांना निवड करण्याची स्वतंत्रता देणार आहे. आणि परमेश्वराने त्यांना पाणी पिण्याकरिता नेण्यास सांगितले आणि त्यांच्या पाणी पिण्याच्या रीतीवरून परमेश्वराने त्यांची निवडणूक केली. आणि जे एकूण तोंडाशी हात लावून चाटीत चाटीत पाणी प्याले ते 300 पुरुष होते. श्रोत्यानो, अशा प्रकारे अद्भुत रीतीने परमेश्वराने ह्या 300 लोकांना अलग काढले. आपण कदाचित ईश्वरीय निवड आणि स्वतंत्र इच्छा ह्या बाबतीत वादविवाद कराल, परंतु अशाच प्रकारे परमेश्वराचे कार्य होते. वादविवाद कामी येत नाही, परंतु ही पद्धती जीवनात कामी येते. गिदोनाच्या सैन्यातील 10,000 पुरुषांनी स्वतःच्या स्वतंत्र इच्छेनुरूप निर्णय घेतला. त्यांच्या स्वतंत्र इच्छेच्या निर्णयामध्ये परमेश्वराने कशाही प्रकारे अडथळा निर्माण केला नाही. आज परमेश्वर त्याच्या एकुलत्या एक पुत्राद्वारे तारणाचा उपहार मोफत देत आहे. त्याकरिता तुम्हाला आणि मला काहीच करण्याची किंवा देण्याची गरज नाही. हा कायदेशीरपणे देऊ केलेला उपहार आहे. स्वतः परमेश्वराने विश्वासूपणे देऊ केलेला उपहार आहे. तो म्हणतो योहान शुभवर्तमान 6 अध्याय आणि 37 वचनात की पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. आता श्रोत्यानो, मला हे सांगू नका की तुम्ही आत्ताच निवडीच्या बाबतीत वादविवाद कराल. आपण करू शकणार नाही. आपणाला जर परमेश्वराजवळ यायचे असेल तर आपण येऊ शकता. जर आपण येणार नाही तर माझ्याजवळ आपणाकरिता एक खबर आहे की आपण निवडलेले नाही. जर आपण येता तर माझ्याजवळ आपणाकरिता खबर आहे की आपण निवडलेले आहात. श्रोत्यानो, अशाच प्रकारे परमेश्वर कार्य करतो. आता 10 ते 14 वचने सांगतात, तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करावयाला हिंमत येईल. मग तो आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यारबंद संत्री होते त्यांच्याजवळ गेला. त्या खोऱ्यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे अग्नीत होते. गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता. तो म्हणाला, ऐक, मी स्वप्नात पाहिले की सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली व तिने डेऱ्याला असा धक्का दिला की तो पडला. तो उलटून पडला व भुई सपाट झाला. त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, योआशाचा मुलगा गिदोन ह्या इस्रायली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे. त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे. श्रोत्यानो, युद्धामध्ये प्रवेश करण्याआधी गिदोनाने दिलेला हा शेवटला पाठ आहे. तो छावणीच्या अगदी किनाऱ्यावर जाऊन 2 सैनिकांमधील वार्तालाप चोरून ऐकतो. त्यांचा पूर्ण विश्वास आहे की परमेश्वर मिद्यानांना गिदोन व त्याच्या लोकांच्या हाती देणार.
त्यांची मिद्यानांच्या हातातून सुटकार करणार. युद्धाआधी हे संभाषण ऐकण्यास परमेश्वर गिदोनाला परवानगी देतो, जेणेकरून त्याला उत्साह प्राप्त व्हावा. 16 ते 22 वचने वाचूया. त्याने त्या 300 लोकांच्या 3 तुकड्या केल्या. त्या सर्वांच्या हाती त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले. त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या. तो त्यांना म्हणाला, माझ्याकडे पहा आणि मी करतो तसे करा. छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहोचलो म्हणजे मी करीन तसे करा. मी व माझ्याबरोबरचे सर्वजण रणशिंगे फुंकू, तेव्हा तुम्हीही छावणीच्या सभोवती रणशिंगे फुंका आणि म्हणा, परमेश्वराचा जय, गिदोनाचा जय. रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला, तेव्हा गिदोन आपल्याबरोबरच्या 100 पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला. मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातातले घडे फोडून टाकले. तेव्हा त्या 3 तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हाती दिवट्या आणि उजव्या हाती फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तरवार, गिदोनाची तरवार असा घोष केला. तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली. तिने ओरडत ओरडत पळ काढला. त्यांनी ती 300 रणशिंगे फुंकली. तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालविली. तेव्हा ती सेना सरेरार जवळच्या बेथ शिट्टापर्यंत व टब्बाथा जवळच्या आबेल महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली. ही गिदोनाच्या लष्करी व्यूहरचनेच्या कलेची नोंदणी आहे. तो त्या 300 पुरुषांना 3 तुकड्यात विभक्त करतो आणि त्यांना 3 वस्तू देतो: रिकामे घडे, रणशिंगे आणि दिवठ्या. श्रोत्यानो, कशाप्रकारे परमेश्वराने ह्या 3 वस्तूंच्याद्वारे ह्या सैनिकांना उपयोगात आणले आणि कशाप्रकारे त्यांना विजय दिला हे आम्ही पाहिले. रात्रीच्या अंधाराच्या वेळी पाहणे कठीण जाते. ह्याचा फायदा घेऊन गिदोनाने त्याच्या 300 लोकांना समूहात मिद्यानांच्या छावणीच्या भोवती उभे केले. विशिष्ट वेळी त्यांनी घडे फोडले आणि रणशिंगे फुंकले. रणशिंगाच्या आवाजाने असा भास झाला जणू काही हजारो सैनिक त्या ठिकाणी आहेत. कल्पना करा श्रोत्यानो, की मिद्यानी गाढ झोपेतून जागे झाले. पहिले काम त्यांनी केले की ते म्हणजे त्यांनी तरवारी उचलल्या आणि सगळ्या दिशेने त्यांना चालवण्यास सुरुवात केली. इस्रायलांजवळ तरवारी नव्हत्या. त्यांनी फक्त काय केले? दिवठ्यांना पकडून ठेवले, जेणेकरून मिद्यानी एकमेकांमागे जावेत. तो नेहमीचा दंगा होता. लवकरच मिद्यानी डोंगरावर उंच झाडांमध्ये पळून गेलेत. ह्यामुळे गिदोनाला आणि इस्रायलांना फार मोठा विजय प्राप्त झाला. त्यांनी रणघोष करून त्यास पळून लावले. परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालवली. त्यांना परमेश्वराने मोठा विजय प्राप्त करून दिला. श्रोत्यानो, ह्याद्वारे जे आत्मिक पाठ आम्हाला शिकायला मिळतात ते आम्ही पुढच्या अध्ययनामध्ये अभ्यासणार आहोत. तर पुढच्या कार्यक्रमात अवश्य भाग घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियानो, आज आपण पाहिले की परमेश्वर नम्र लोकांचा उपयोग करून घेतो. ईश्वरी निवड आणि स्वतंत्र इच्छा ही परमेश्वराची कार्य करण्याची पद्धत आहे. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने देवाची योजना ओळखावी, देवाचे सामर्थ्य जाणावे. देव सदैव आमचे कल्याण करणारा देव आहे, म्हणून त्याच्यावर अवलंबून राहून आमचे अशक्तपण त्याच्या हाती सोपविणे आवश्यक आहे. आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत असताना प्रभूजी तुझ्या चरणांपाशी आम्ही आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की तू आम्हाला दूर टाकत नाहीस, तर आम्हाला जवळ घेणारा तू देव आहेस. प्रभूजी, या जीवनामध्ये जगत असताना आमच्या समोर अनेक भय आहे. प्रभूजी, आम्ही खऱ्या अर्थाने आतून अतिशय भित्रे आहोत. परंतु प्रभूजी, आमचं भित्रपण दूर करणारा तू आमचा जिवंत देव आहेस. आणि म्हणूनच बापा, आम्ही तुझ्यावरती, केवळ तुझ्यावरती विसंबून राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून या जगामध्ये जगत असताना आम्ही केवळ तुझं भय बाळगावं आणि प्रभूजी तुझ्या इच्छा आम्ही परिपूर्ण कराव्या. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे तू आम्हाला योग्य मार्गावरती चालवणारा आमचा जिवंत देव आहेस. आणि म्हणून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो आणि या सर्व विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू
याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.